अमेरिकेची आतापर्यंत जी पद्धती आहे ती जर पाहिली, अमेरिका एखाद्या देशाला शस्त्र विकतो, परंतु ते शस्त्र कुणाच्या विरोधात वापरायचं याच्याबाबत अमेरिकेचा वेटो असतो. अलीकडे अमेरिकेचं पाकिस्तानबाबत जे प्रेम उचंबळून आलेलं आहे ते पाहता अमेरिकेकडून कोणत्याही प्रकारची अशी शस्त्र घेणं ज्याच्यासाठी वारंवार अमेरिकेकडे आपल्याला बोलावं लागेल, अमेरिकेवर विसंबून राहावं लागेल, भारत टाळतोय सध्या. भारताकडे लढाऊ विमानांचे जितकं स्क्वॉड्रन असणं अपेक्षित आहे त्याच्या तुलनेत 12 ते 14 स्क्वॉड्रन आपल्याकडे कमी आहेत. आपल्याला लढाऊ विमानांची तातडीने गरज आहे आणि ही गरज भागवण्यासाठी आपण काही उपाय करून बघितले. तेजस या विमानांची देशात निर्मिती केली, परंतु याचं जे इंजिन आहे त्याच्यासाठी आपण अन्य देशांवर अवलंबून आहोत. आपण अमेरिकेच्या जीई या कंपनीसोबत करार केला, परंतु जीई कडून या इंजिनांचा वेळेवर पुरवठा होत नाहीये असा अनुभव आपण वारंवार घेतलेला आहे. त्यामुळे Su-57 हा आपल्यासाठी खूप चांगला पर्याय आहे आणि त्याच्यासाठी रशियाने जी ऑफर दिलेली आहे उत्तम ऑफर आहे. राफेलने आपल्याला सोर्स कोड द्यायला नकार दिला होता, परंतु Su-57 साठी रशिया हा सोर्स कोड द्यायला आपल्याला तयार आहे. या सोर्स कोडचा फायदा असा असतो की त्या विमानामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असतील त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये, त्यांच्या रडारमध्ये, तर सोर्स कोडचा वापर करून आपण हे बदल करू शकतो.